न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या परम सानिध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। चौथ्या अध्यायातील 101 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन या ठिकाणी आज करायचं आहे। चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्राप्त पुरुषाची लक्षणं सांगितली। ज्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली, थोडक्यात भगवंताचं दर्शन ज्याला झालं, परिपूर्ण रूपाने दर्शन ज्याला झालं, अशा पुरुषांची लक्षणं या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः सांगतात। गीतेमध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी भक्तांची लक्षणं सांगितली, कारण भक्तांची लक्षणं भगवंताला सुद्धा आवडतात बरं का। तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती। जे भक्तांचं वर्णन सांगतात भगवान म्हणतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात। म्हणून भक्तांची लक्षणं फार महत्त्वाची आहेत। त्या भक्तांच्या लक्षणामध्ये भगवंतांनी सांगितलं की कर्मामध्ये जो अकर्म पाहतो, अकर्मामध्ये कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिवान आहे, तोच खरा योगी आहे आणि त्याने सगळी कर्म केली असं होतं। श्लोकामध्ये पद आलेलं आहे कृत्स्न कर्म कृत, त्याच्यावर ज्ञानोबारायांचं चिंतन आज आपल्याला बघायचं आहे। बाकीचं सगळं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांचं आपण पाहिलं, पण कृत्स्न कर्म कृत, कृत्स्न म्हणजे सर्व, कर्मकृत म्हणजे सर्व कर्म केलेला। ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर यावर लिहितात, तेने न पाहता विश्व देखिले, न करता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात। असा जो मनुष्य आहे, असा जो ज्ञानी महात्मा आहे, असा जो भक्त आहे, तेने न पाहता सर्व देखिले, म्हणजे त्याने काही जरी पाहिलं नाही तरी त्याने सगळं पाहिल्यासारखंच आहे। न करिता सर्व केले, त्याने काही जरी केलेलं नसलं तरी सुद्धा त्याने सर्व काही केलं। आणि न भोगिता भोगिले भोग्य जात, त्याने कुठलाही भोग घेतला नाही तरी सगळे भोग त्याला आपोआप प्राप्त झाले। न पाहता सर्व पाहिलं, न करता सर्व केलं आणि न भोगता सगळं भोगलं, असा याचा अर्थ आहे। वर जर आपण अर्थाचं चिंतन केलं तर आपल्याला हे अशक्य वाटतं। अहो, जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, आपल्याला जर पाहायच्या म्हटल्या तर एका माणसाला सगळं जग पाहणं होतं का हो? अहो, अजून नीट आळंदी तरी आपण पाहिली का? पंढरपूर तरी आपण नीट पाहिलं का? जग जाऊ द्या, हे जग किती मोठं आहे। बरं, एखाद्याने समजा हे जग पाहिलं तरी सुद्धा जग नुसतं पाहिलं तरी बाकीचं सगळं पाहण्याचं शिल्लक राहतं। सामान्य दृष्टीने आपण हे सगळं पाहू शकत नाही, पण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्याला भगवंताचं दर्शन झालं, आत्मस्वरूपाचं दर्शन झालं, अशा माणसाने न पाहता सर्व देखिले, त्याने न पाहता विश्व देखिले। बरं का, विश्व शब्द वापरलाय, म्हणजे विश्व त्याने पाहिलं, म्हणजे इथून कुठेच गेला नाही, आळंदीत बसलेला आहे पण त्याने सगळं विश्व पाहिल्यासारखं आहे। याचा अर्थ नेमका काय आहे? याचा अर्थ त्याला काही दिव्य दृष्टी प्राप्त झाली? योगी असेल एखादा तर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते,
योग्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये येणार आहे. तो इथं बसला तरी स्वर्गामध्ये काय चाललंय त्याला कळतं. समुद्रा पलीकडील देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. पण त्याला ती सिद्धी प्राप्त झालेली आहे. सिद्धीमुळे काय प्राप्त होते? एक दृष्टी प्राप्त होते. आणि दृष्टी प्राप्त झाल्यानंतर समुद्रापलीकडचं त्याला दिसायला लागतं. काही काही पक्ष्यांना ही सिद्धी जन्मजात असते. उदाहरणार्थ गिधाड नावाचा एक पक्षी आहे, त्याला लांबचं दिसतं असं म्हणतात. रामायणामध्ये आलंय, तो जटायूचा भाऊ होता. काय त्याचं नाव? संपाती. तो म्हटला मला सीता तिकडे बसलेली ती दिसते. म्हणजे समुद्राच्या पलीकडे सीता माता बसलेल्या होत्या अशोकवनामध्ये लंकेत, पण त्याला दिसत होत्या. पण तरी त्याला सीता माता दिसल्या, तेवढं दिसलं. त्याच्या पलीकडचं दिसलं का? सगळीकडचं त्याला दिसेल असं सांगता येत नाही. ही सिद्धी त्याला जन्मजात प्राप्त आहे. तो पक्षी आहे. एखादा योगी असेल त्याला सिद्धी प्राप्त होते. स्वर्गातला आवाज त्याला ऐकायला येतो. मुंगीचं मनोरथ कळतं, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय त्याला कळतं. पण तरी सुद्धा त्याला सगळ्या विश्वातलं दिसत नाही. याला ही कोणती सिद्धी प्राप्त झालेली आहे? याला म्हणतात आत्मसिद्धी, परमात्म सिद्धी. परमात्मा स्वरूपाचं याला ज्ञान झालेलं आहे. ही काही सिद्धी वगैरे नाही, हे त्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालंय. आणि एकदा का परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं की मग सगळं जाणल्यासारखं होतं. काही नेनोनिया आन एक विठ्ठलची जाण. एकदा परमात्मा स्वरूपाला पाहिलं, एकदा आत्मस्वरूपाला पाहिलं की सगळं जग पाहत बसायची गरज नाही. सिद्धीच्या द्वारे जाणणं वेगळं, ते जाणणं अपूर्ण जाणणं आहे. ते काही पूर्णत्वाने जाणणं नाही. ते कळणं म्हणजे काय पूर्णत्वाने कळणं नाही, पण आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. परंतु आत्मत्वाने जाणणं, ब्रह्मत्वाने जाणणं म्हणजे सर्व जाणल्यासारखं होणं आहे. आपण मागे गोष्टीचं चिंतन करून आलो. उपनिषदामध्ये गोष्ट आली. मुलगा गुरुकुलामध्ये शिकायला गेला आणि शिकून आल्यानंतर मुलाला थोडासा अभिमान झाला, मी आता बापापेक्षा ज्ञानी झालो. पण बाप पण ज्ञानी होता. त्याने त्या मुलाला विचारलं, बाळा तू शिकण्याकरता गेला होता? हो गेलो होतो. गुरुनी तुला सगळं शिकवलं? हो सगळं शिकलो. म्हटलं काही शिल्लक ठेवलं नाही. 4 वेद, 4 उपवेद, 14 विद्या, 64 कला सगळं शिकून आलो. वडिलाच्या लक्षात आलं हा शिकलाय, पण विद्या विनयेन शोभते. विद्या विनयाने शोभते, नम्रतेने शोभते. याला अभिमान झालेला दिसतोय. बऱ्याच वेळेला विद्या काय करते? नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. मग वडील हुशार होते. वडिलांनी सांगितलं, बाळा गुरुंनी तुला हे शिकवलं का? म्हटले काय? जे जाणलं असता सगळं जाणलं जातं, असं काय गुरुंनी तुला शिकवलं का? जे जाणल्यानंतर सगळं जाणल्यासारखं होतं जगातलं, असं तुला गुरुंनी काही जाणवलं का, शिकवलं का? तो म्हटलं असं तर काही शिकवलं नाही. वेद जाणल्यानंतर वेदच जाणल्यासारखे होईल, पुराण जाणल्यासारखं कसं काय होईल? एखादं शास्त्र जाणलं तर ते शास्त्र जाणल्यासारखं होईल, दुसरं जाणल्यासारखं कसं काय होईल? मग त्याच्या वडिलांच्या पुढे त्याने हात जोडले. म्हणले, बाबा मला काही ते माहिती नाही, तुम्ही मला ते शिकवत असला तर शिकवा. म्हटले शिकवतो, ऐक. आणि मग परमात्म तत्वाचा उपदेश केला. बाकी सगळं जरी जाणलं, सगळं जरी पाहिलं आणि परमात्म्याला पाहिलं नाही, अजून काहीच पाहिलं नाही. वेदविद जरी जाहला तरी माते नेनता वाया गेला, कनू सांडोनी उपनला कोंडा जायचा. सगळं त्या ठिकाणी जाणलं, पण परमात्म्याला जाणलं नाही, अजून काहीच जाणलं नाही. आणि परमात्म्याला जाणलं किंवा परमात्म्याला पाहिलं, त्याला दुसरा आता काही पाहायची गरज नाही. आता त्याने परमात्म्याला जाणलं की सगळं काही जाणल्यासारखं होतं. काय नो हे केले एका विठ्ठला चिंतता विठ्ठले.
एका परमात्म्याचं चिंतन त्याच्याकडून घडलं, एका परमात्म्याचं दर्शन त्याला झालं. तिथे उदाहरण असं दिलंय, एक माती जाणली की सगळे मातीचे पदार्थ जाणल्यासारखे होतात. एक सोनं जाणलं की सगळे सोन्याचे अलंकार जाणल्यासारखे होतात. तसं एक परमात्म्याला जाणलं सगळं जाणल्यासारखं होतं. एक परमात्म्याला पाहिलं सगळं पाहिल्यासारखं होतं. त्याला दुसरं पाहत बसायची गरज नाही. आणि याने आता परमात्मा स्वरूपाचं दर्शन केलंय, आत्मस्वरूपाचं दर्शन केलंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तेने न पाहता विश्व देखिले. त्याने आता न पाहता सगळं विश्व पाहिलं. आता व्यापकू एक देशी, हे उहा पोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन. आता व्यापक एकदेशी असा उहापोह करायची भानगड राहिली नाही, कारण तो सगळ्या विश्वामध्ये उरला. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो, मीचे एक स्वतः सिद्धू, जो आपणेसी भेदू नेनोनी जाणे. नेनोनी जाणे तेनेची सर्व जाणितले, हेही म्हणणे थेकुले. आता त्याने सगळं जाणलं हेही म्हणणं कमीपणाचं आहे. का कमीपणाचं आहे? आता जाणणारा आणि जाणलेलं वेगळं राहिलं का? जर तोच सर्व काही झालेला आहे तर आता त्याने जाणलं असं म्हणायचं नाही. एवं वस्तुशी जाणो जाता, जाणनेची वस्तू तत्वता, जाणणे जाणता आता कैचा उरे. आता काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्याला हे जाणलं असं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी शोभत नाही. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून तेने न पाहता विश्व देखिले. कुठं विश्वात जायची गरज नाही. मला हे पाहायचंय, मला ते पाहायचंय, अजून एवढी तीर्थ राहिली तेवढी तीर्थ राहिली म्हणायची काही गरज नाही. ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरी कळली की त्याला सगळं पाहिल्याचं पुण्य आहे. किंबहुना चराचर आपण झाला. उलट बाकीचं जरी पाहिलं असलं तरी आत्मभिन्नत्वाने पाहिलंय. ते खरं पाहणं आहे का? आपल्यावरून भिन्न म्हणून सगळे जरी पदार्थ पाहिले तरी अजून काहीच पाहिलं नाही. तीर्थे केली कोटीवरी, तुकाराम महाराज म्हणतात. नाही देखिली पंढरी. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. हे सगळं पाहिला पण अजून परमात्म्याला पाहिलं नाही. अजून त्याने काहीच पाहिलं नाही. आणि परमात्म्याला पाहिलं, आत्मस्वरूपाचं दर्शन झालं. एका जाग्यावर जरी बसलेला असला तरी सगळी तीर्थ त्याने पाहिली, सगळं विश्व त्याने पाहिलं. विश्व पाहिलं म्हणायची गरज नाही. आता विश्वच तो काय झाला? हे विश्वची माझे का विश्वच तो झाला? तो विश्वच तो झालेला आहे. विश्व तो झाला याचा अर्थ आहे विश्व म्हणजे काय आहे? चैतन्य आहे, ज्ञान आहे आणि ते ज्ञान स्वरूप तत्व मी आहे असा त्याचा निश्चय झाला आहे. व्हायचा आहे का? तो अगोदरपासूनच आहे. अगोदरपासूनच आहे, त्याचा भ्रम फक्त गेलेला आहे. विचरे विश्व होणे विश्वा माझे. फक्त त्याने अहंकार जो आहे सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी शंभू शांभवी जाहलो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. मिठाने काय केला? फक्त आपला मीठपणा सोडला. म्हणजे काय केलं? तो समुद्रामध्ये मिळाला. आता तो समुद्र स्वरूप झाला. तेवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो. अशा प्रकारे शंभू शांभवी आता मीच झालो. सर्व विश्वच त्या ठिकाणी झाला. म्हणून तेने न पाहता विश्व देखिले. आता न करता सर्व केले. असा जो परमात्मा स्वरूप झालेला महात्मा आहे त्याने न करता सर्व केल्यासारखं आहे. मनुष्याने जन्मभर जरी केलं तरी त्याचं करणं शिल्लकच राहतं. जन्मभर करत राहतो पण मला अजून हे करायचंय, मला अजून ते करायचंय, ती आशा शिल्लक राहते. आणि केले कर्म झाले त्याची भोग आले. करणं शेवटपर्यंत संपत नाही, जीवन संपून जातं. पण हा महात्मा असा आहे, याने जरी आपल्या जीवनामध्ये बाकीचं काही केलेलं नसेल
एखादी गोष्ट त्याच्याकडून करायची राहून गेली असेल, आपल्या वाट्याला आलेलं एखादं कर्तव्य शिल्लक राहिलं असेल, पण त्याने मुख्य कर्तव्य म्हणजे परमात्म्याचं दर्शन केलं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि म्हणून परमात्म्यात ही सगळी साधनं सगळं करणं कशा करताय, सगळी साधनं शास्त्रांनी सांगितली कशा करता सांगितली, देवाच्या प्राप्ती करता सांगितली. कर्म असेल, उपासना असेल, ज्ञान असेल, ही सगळी कर्म साधनं ही सगळी कशा करताय, देवाच्या प्राप्ती करताय. आणि म्हणून ज्याने देवाची प्राप्ती करून घेतली त्याला शास्त्र कोणतंही कर्म सांगत नाही. कृतकृत्य झालो. कृतम कृत्यम ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित तत्ववित. त्याला आता कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही, कारण ज्याच्या करता हे सगळं करायचंय परमात्मा स्वरूपाचं दर्शन ते त्याला झालेलं असल्यामुळं त्याने सगळं केलं. आता हे करायचंय ते करायचंय, तुम्ही हे नाही केलं ते नाही केलं असं त्याला शास्त्रही म्हणत नाही. बाकीच्या अज्ञानी माणसाला ही सगळी शास्त्र आहेत. हो, तुकाराम महाराज म्हणतात, तोवरी तू जान श्रुतीदास, शिखा सूत्र तुझा गुंतला जुमान. तोवरी तू जान श्रुतीदास, तोपर्यंत तुला शास्त्राच्या आज्ञेने वागलं पाहिजे. जोपर्यंत तू मी देह आहे अशी तुझी वृत्ती आहे तोपर्यंत सगळी शास्त्र त्याच्याप्रमाणे कर्म करणं भाग आहे. पण एकदा का त्याने मन आपलं भगवंताच्या ठिकाणी लावलं, भगवत स्वरूप तो झाला, मग शास्त्र त्याला कोणतंही कर्तव्य शिल्लक सांगत नाही. सगळी त्याची कर्म झाली. हो, तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. अहो, श्राद्ध आलंय, वडिलांचं तुम्ही केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझं झालं गया वर्जन पिटलं पितरांचं ऋण, कारण जिवंत असतानाच मी पिंडदान केलं. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. हा पिंड म्हणजे हे शरीर आहे, हे शरीर देवाला देऊन टाकलं. आता मला कोणाचं ऋण शिल्लक राहिलं नाही, कारण सगळ्या ऋणातून मी मुक्त झालो. सगळी ऋण जी आहेत ती कोणाला आहेत, शरीरा करतायत. पण आता मी शरीरच परमात्म्याला देऊन टाकलेलं असल्यामुळे माझ्यावर आता कोणाचं ऋण राहिलं नाही. पिटले पितरांचे ऋण. तो करतो ही गोष्ट वेगळी आहे, पण जर नाही केलं, भागवतात असं आलंय, एखादं कर्तव्य कर्म एखाद्या भगवत भक्ताचं करायचं राहून गेलं, तो नामचिंतन करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय आणि भगवंताला त्याने देह समर्पित केलाय, आणि कदाचित त्याच्या वडिलांचं एखादं कार्य करायचं शिल्लक राहिलं तर भगवान परमात्मा अनेक ऋषी मुनींच्याकडून ते कार्य करून घेतात. त्याला ते कार्य करण्याची गरज नाही. त्याच्यातून सगळी कार्य झाल्यासारखी, फक्त त्याचं चिंतन चालू असलं पाहिजे बरं का. नाही तर हेही नाही आणि तेही नाही असं मात्र चालत नाही. म्हणून भगवान काय सांगतात, तेने न करिता सर्व केले. त्याने काही जरी केलं नसलं, एका जागेवर बसलेला असला तरी सगळं काही केल्यासारखं आहे. त्याच्या संकल्पामध्ये एवढी ताकद असते की सृष्टीची घडामोड सगळी होऊ शकते. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी समाधीत जरी बसलेले असले तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या संकल्पाने सगळी सृष्टी त्या ठिकाणी इकडे तिकडे होऊ शकते. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवाते. तेने न करता सर्व केले अशा होया पाहिजेत. ते एका जागेवर बसलेले असले तरी सगळं त्यांनी केल्यासारखं आहे. त्यांनी काही जरी केलं नसलं तरी सर्व केल्यासारखं आहे, कारण परमात्मा स्वरूपाची प्राप्ती त्यांनी करून घेतली. आणि पुढे सांगतात, न भोगिता भोगिले भोग्य जात. आता त्याने परमात्मा दर्शन केलेलं असल्यामुळे काही जरी त्याला लौकिकातला भोग जरी त्याने भोगला नाही तरी सगळं भोग्य जात त्याला प्राप्त झालं. का? कारण जगामध्ये जेवढा आनंद आहे हा सगळा आनंद कुठला आहे? परमात्म्याचा आनंद आहे. आनंदा देव इमानी खलविदानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती. सगळे आनंदापासून निर्माण होतात, आनंदावर राहतात आणि शेवटी आनंदामध्ये लीन होतात. याने तो आनंद प्राप्त केलेला आहे.
म्हणून आता याला दुसरा आनंद प्राप्त करायची गरज नाही. भोगामधून जो मनुष्याला आनंद मिळतो हा तात्पुरता आनंद आहे. उलट तो खरं सुख नाही. येई संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा असं म्हटलं. विषयाच्या संबंधाने भोगाच्या संबंधाने होणारा जो आनंद आहे तो आनंद जो आहे तात्पुरता आहे, नष्ट होणारा आहे, येणारा जाणारा आहे. पण याला जो आनंद प्राप्त झाला हा आनंद आता सामान्य आनंद नाही, सगळ्या आनंदाचा कंद असलेला परमात्मा याचं दर्शन याला झालेलं असल्यामुळे त्याला आता बाकीचं भोगण्याची काही गरज नाही. त्याने परमात्मा स्वरूपाचा आनंद भोगला. हो, आता त्याला बाकीचं आनंद घेण्याची जसं ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं का तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्र अवगानी अमृत रस स्वादनी रस सकळ. सगळ्या जगातली तीर्थ आहेत. समुद्रामध्ये स्नान केलं की सगळ्या जगातल्या तीर्थात स्नान केल्यासारखं आहे. का बरं? कारण सगळी जगातली तीर्थ येऊन शेवटी कुठं मिळतात? समुद्राला मिळतात. सगळ्या जगातली तीर्थ त्याला प्राप्त झाली, समुद्रात स्नान केलं. किंवा अमृताचं ज्यांनी सेवन केलं त्याला आता चटणी खायची गरज आहे का? गुलाबजामुन खायची गरज आहे का? का अमृत रस स्वादिनी रस सकळ, सगळे रस आता सेवन केल्यासारखं आहे. तसं आता अमृतापेक्षाही श्रेष्ठ असा असलेला परमात्मा त्याचं सेवन ज्याने केलं त्याचा आनंद ज्याला प्राप्त झाला त्याला सगळ्या जगातले भोग प्राप्त झाल्यासारखे आहेत. म्हणून त्याला दुसऱ्या आता भोगाची इच्छा नाही. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी प्रेमा चालीला प्रवाहो नाम ओघ लवलाहो. तुकाराम महाराज जे होते सतत आनंदामध्ये राहायचे. जेवढे काही संत झाले, एखादा सण आला सगळे लोक तुकाराम महाराजांना म्हणायचे, महाराज आजच्या दिवस तरी तुम्ही कमीत कमी गावात थांबा. आज दसरा आहे, आज दिवाळी आहे, आज आनंदाचा दिवस आहे. तुम्ही रोज डोंगरावर जाता काय हरकत नाही, मी तुम्हाला काय म्हणत नाही, पण आजचा सणासुदीचा तरी आमच्या बरोबर तुम्ही आनंद घ्या. अहो, दिवाळीचा आनंद वेगळा असतो, दसऱ्याचा आनंद वेगळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात तुमची दिवाळी येते आणि शिमगा पुढं शिमगा करावा लागतो. आमची दिवाळी अशी नाही. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. हो, सदा सण साता मा नित्य दिवाळी आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आमचा सण हा असा सनुभोगी दे सने विश्वाचेनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अमृतानुभवाच्या निमित्ताने आम्ही विश्वाचा सण सदा भोगत असतो. आता आम्हाला हा लौकिक सण भोगण्याची गरज नाही, कारण विश्वाचा सण असलेला परमात्मा, आनंदरूप असलेला परमात्मा, व्यापक रूप असलेला परमात्मा तो त्या ठिकाणी त्याचं दर्शन आम्हाला झालं, तत्स्वरूप आम्ही झालो. आणि म्हणून आनंदे निर्भर आसो भलते ठाई सुखदुःखा नाही चाड आमा. अशा प्रकारची तुकाराम महाराजांची स्थिती आहे. अशी स्थिती त्या महात्म्याला प्राप्त होते. म्हणून तेने न भोगिता भोगिले भोग्य जात. त्यांना भोगण्याकरता दुसऱ्या कुठल्याही तरी विषयातही काही आपणपे वाचवणे नाही, अशा प्रकारे त्यांची स्थिती असते. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज, अनेक तुकाराम महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हो, किंवा नामदेव महाराजांचं त्या ठिकाणी प्रमाण आहे, अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचर जाता. आता या सगळ्या जगात आमची सत्ता आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अशी स्थिती त्यांना प्राप्त होते. आणखीन पुढे काय होतं? एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला अंगेची तो. बघा, या ठिकाणी सांगतात ते एका ठिकाणी बसले, एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. एका जागेवर बसून सुद्धा ते सगळ्या ठिकाणी गेले. कसं काय हे होतं? ज्ञानोबा म्हणतात हे असो, हे सांगायची गरज नाही, गेला ना आला सांगायची गरज नाही, हे असो विश्व जाहला
अंगेची तो. आता तो विश्व झालेला आहे, त्यामुळे एका ठिकाणी बसला तरी सर्व ठिकाणी तो काय आहे, गेल्यासारखा आहे. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. हा शरीराचा आकार जो होता, भ्रमाने मला प्राप्त झालेला होता, तो भ्रमाचा मी त्याग केला. शरीराचा त्याग केला नाही, शरीर मी आहे या भ्रमाचा त्याग केला, आणि मग व्यापक असलेला जो परमात्मा आहे ते माझं खरं स्वरूप आहे असा निश्चय मी केला. म्हणून अनुरणिया थोकडा हो तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. जिकडे तिकडे पाहिलं आता तिकडे तर काय आहे, परमात्मा स्वरूपच आहे. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलंय, जरी पाण्यावरील तरंगू, जरी धाविन्नला सवेगू, तरी नाही भूमी भागू क्रमिला तेने. पाण्यावरचा तरंग आहे, किती जरी पळाला, किती जरी वेगाने गेला तरी जमिनीवर जाईल का, तो पाण्यावरच आहे. तसं उदका वेगळा नोहे तरंग निराळा. तसा जीव जो आहे आता परमात्मा स्वरूप झाला, व्यापक झाला, आणि म्हणून व्यापकाची प्रतीती मला आलेली असल्यामुळे हे असो विश्व जाहला अंगेची तो. आगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती, ऐसे बहुधा कारी वर्तती बहुची होऊनी. तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय, तो बैसला दिशे एकदेशी परी तो सर्व देश निवासी. देह हिंडता दिगंताशी चलन त्याशी असेना. एका ठिकाणी जर बसलेला असला तरी तो त्याला एका ठिकाणी मानायचं नाही, तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. व्यापक असलेलं जे परमात्मा तत्व आहे ते तो झालेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जरी आळंदीत बसलेले असले तरी ज्ञानोबाराय विश्वव्यापक आहेत. म्हणून ज्ञानोबारायांची मागणी सुद्धा विश्वात्मक देवाकडे आहे. म्हणून अशा प्रकारे त्या भक्तांचं वर्णन भगवान परमात्म्याने केलं. पाठी पोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचोनी नाही. आता कवन ते कर्म काही बाधी तयाते, किंवा मीच विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. नेहमी आपण म्हणतो यावया. अशा प्रकारे त्या भक्तांचे वर्णन केलं. आणखीन काही भक्तांची लक्षणं आहेत, कसे ते या पदाला प्राप्त झाले हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. 19वा श्लोक आहे. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. भगवान परमात्मा आपल्या आवडत्या भक्तांचं वर्णन करतात. म्हणून भगवंताने अनेक ठिकाणी वर्णन केलंय बरं का. एकदा भक्ताचं वर्णन करायला सुरुवात झाली की वर्णनच करत राहतात भगवान परमात्मा. पुढचे 2-4 श्लोक अजून सगळं ज्ञानी भक्ताचंच वर्णन आहे. भगवान परमात्मा म्हणतात तमाहु पंडितम बुधाः यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. यस्य म्हणजे ज्याचे, सर्वे समारंभाः सर्व प्रकारची कर्माला समारंभ या ठिकाणी म्हटलंय. काम संकल्प वर्जिता, त्याची सगळे जे कर्म असतात ते सगळी कर्म इच्छा संकल्प याने वर्जित असतात. का बरं हे सगळं वर्जित असतात, तर ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, त्याची सगळी कर्म जे असतात ज्ञानरूपी अग्नीने दग्ध झालेली असतात. तमाहु पंडितम बुधाः, अशा पुरुषाला, महापुरुषाला मोठे मोठे ज्ञानी पंडित असं म्हणतात. भगवान म्हणतात तो खरा पंडित आहे असं मी म्हणत नाही. बुधा म्हणजे ज्ञानी लोक त्याला पंडित म्हणतात. कोणी पंडित म्हणून चालणार नाही बरं का. एखाद्या अज्ञानी लोकांच्या मध्ये कोणी पंडित होऊन जातो. वासरात लंगडी गाई शहाणी होते. वर्णन कोण करतंय याच्यावरून त्या वर्णनाला किंमत प्राप्त होत असते. हो, एखाद्या पैलवानाचं वर्णन करायचं असेल तर तो पैलवानच पाहिजे. तर त्याचं एखाद्या विद्वानाचं वर्णन करायचं असेल, विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम, विद्वानच पाहिजे, नाही तर कोणी कोणाचं वर्णन करतं. हो,
माझ्या स्वार्थासाठी मी तुमचं वर्णन करतो, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही माझं वर्णन करता. हे आलंय ना ते सुभाषित. ते म्हटले उंटाच्या घरी लग्न होतं आणि त्यांनी गाढवांना बोलवलं. कशा करता? मंगलाष्टक म्हणायला. मग गाढव मंगलाष्टक म्हणायला लागली, मग उंटाने स्तुती करायला सुरुवात केली. काय तुमचा आवाज आहे? मग त्या गाढवांनी स्तुती करायला सुरुवात केली. काय तुमचं रूप आहे? अहो रूपम अहो ध्वनिम. हा त्याचं वर्णन करतो, त्याचं वर्णन करतो, काही त्या वर्णनाला अर्थ नाही. तसं व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतं. एखाद्याने आपलं वर्णन केलं की आपण त्याचं वर्णन करतो, किंवा व्यवहारात कोणी कोणाचं वर्णन करतं कामा करता, ते व्यवहाराकरता ठीक आहे. पण परमार्थामध्ये मात्र वर्णन करणारा तसा श्रेष्ठ असतो. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. ज्ञानोबरायांचं वर्णन एकनाथ महाराज करतात. दोन्ही महाविष्णूचे अवतार आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांचं वर्णन नामदेव महाराज करतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबरायांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायशे. ज्ञानोबरायांचं वर्णन जनाबाई करतात. ज्ञानोबरायांचं वर्णन चोखोबाराय करतात. सगळे ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. का ज्ञानोबराय मोठे आहेत? मोठे वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तोळणे काय पुढे. तसं भगवान परमात्मा म्हणतात खरा पंडित कोण? मोठे मोठे ज्ञानी ज्याला पंडित म्हणतात. कोणाला पंडित म्हणतात? भगवान परमात्मा म्हणतात यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तम. भगवंतांनी या ठिकाणी वर्णन केलंय पंडित कोण. तशा गीतेमध्ये पंडिताच्या व्याख्या बऱ्याच ठिकाणी आल्या बरं का. पंडित कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं पंडित? पंडिताची व्याख्या सांगा गीतेमध्ये आलेली. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शना. ज्याला समदर्शन झालं, सम म्हणजे परमात्मा, तो पंडित. आणखीन पंडिताची व्याख्या आली नाही, गीतेतली सांगायची. गीतेतली असोचाननो सोचस्त्वम गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिता. पंडिता गतासून अगतासून न अनुशोचंती. जो गेलेल्याविषयी शोक करत नाही, असलेल्याच्या विषयी शोक करत नाही, तो कोण आहे? पंडित आहे. इथे पंडिताची व्याख्या भगवान काय सांगतात बघा. पंडित कोणाला म्हणायचं? भगवान म्हणतात यश सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता. यश म्हणजे ज्याचे सगळे समारंभ. समारंभ वापरलाय शब्दावर का? सम्यक आरभते इति समारंभ. त्याची सगळी कर्म जे आहेत ती समारंभ आहेत. सम्यक प्रकारे चांगल्या प्रकारे त्याने आरंभ केलेला आहे. तो ज्ञानी झालेला आहे याचा अर्थ तो कर्म करत नाही असा नाही, तो कर्म करतो. ज्ञानोबारायांनी खाली लिहिले जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तर खेद नाही. कर्माचा खेद तो करत नाही, आलंय वाट्याला करत राहतो. यश सर्वे समारंभा. पण कसा करतो? काम संकल्प वर्जिता. त्याचे जे कर्म असतात त्या कर्मामध्ये काम आणि संकल्प नसतो. अज्ञानी माणसाच्या कर्मामध्ये असतो काम आणि संकल्प असतो. काम म्हणजे इच्छा आणि संकल्प आणि मग कर्म. आता कर्म होत असताना बघा पहिल्यांदा संकल्प असतो, नंतर कामना निर्माण होते आणि नंतर मग क्रिया घडते. मनामध्ये जर संकल्प नसेल तर कामना निर्माण होणार नाही. कामना निर्माण झाली नाही तर कर्म होणार नाही. हो, आधी मनोनीची उठी मग आवडे ते वृत्ती किरटी. आधी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी कराशी. उदाहरण सांगतो. रस्त्याने मनुष्य चाललाय आणि चाललेला असताना त्याने कपड्याचं दुकान पाहिलं आणि ते कपडेवाल्याने कपडे बाहेर टांगलेले असतात. सामान्य मनुष्य आहे, संसारी मनुष्य आहे. ते कपडे पाहिल्यानंतर त्याला काय वाटतं? खूप चांगले कपडे आहेत, असे कपडे मी आतापर्यंत कधीच पाहिले नाही. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं एकावर एक फुकट. असं म्हटलं की चांगलं आहे असा संकल्प त्याच्या मनात निर्माण झाला. संकल्प म्हणजे काय? सम्यक कल्पना.
आणि मग कल्पना निर्माण झाली की ती कल्पना पुढे काय तयार करते? इच्छा निर्माण करते. खिशामध्ये हात घालतो, तो म्हणतो आपल्या खिशात 100च रुपये आहेत, पण कपडे तर आता त्या ठिकाणी चांगले आहेत, घेतले पाहिजेत कपडे. शेजारी आपला मित्र चाललेला असतो, त्याला बोलवतो, भाऊसाहेब मला 500 रुपये उसने द्या. कशा करता बाबा? आलो होतो माऊलीच्या दर्शनाला, दर्शन नंतर घेऊ, पहिले कपडे घेऊ. काम, त्याच्यानंतर संकल्प, संकल्पानंतर क्रिया. नाही, आधी संकल्प, काम आणि मग क्रिया, अशा प्रकारे होत असतात. एखाद्याचं घर बघितलं चांगलं आहे, आपल्याला हे असं घर बांधलं पाहिजे, इच्छा निर्माण होते. एखाद्याची गाडी बघितली चांगली आहे, पहिला संकल्प, संकल्प झाला का कामना निर्माण होते, आणि कामना निर्माण झाली की कर्म तयार होतं. परंतु हा जो महात्मा आहे, भगवान म्हणतात काम संकल्प वर्जिता. याच्या जीवनामध्ये संकल्प निर्माण होत नाही, आणि संकल्प निर्माण न झाल्यामुळे कामना निर्माण होत नाहीत, आणि संकल्प कामना रहित याची कर्म असतात. बघा, कोणतंही कर्म करत असताना संकल्प नसतो, कामना नसते, आणि मग क्रिया असतात. का कामना नसतात, का संकल्प नसतो? कारण संकल्प ह्याचा जो असतो तो संकल्प निर्माण कशामुळे होतो? अज्ञानामुळे होतो. लक्षात घ्या, अज्ञानामुळे द्वैत निर्माण होतं, आणि द्वैतातून सगळे संकल्प निर्माण होत असतात. याच्या जीवनामध्ये आता द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. हा परमात्म स्वरूप झालेला आहे, आणि परमात्म स्वरूप झालेला असल्यामुळे याच्या मनातले संकल्प जे आहेत ते आता संसाराविषयी त्याच्या मनात संकल्प निर्माण होत नाही. संकल्प तो नाही दुजा महाराजावीन. परमात्मे संबंधी संकल्प निर्माण होऊ शकतात, पण इतर गोष्टी संबंधी संकल्प निर्माण होत नाही. गुरूंच्या सहवासात याने ज्ञान प्राप्त करून घेतलंय. मग अपेक्षिता फुले तेही सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. त्याच्या अंतकरणाला बोध प्राप्त झालाय. गुरूंनी त्याला सांगितलंय खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय, आणि त्याच्या लक्षात आलंय तैसे संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता. मग खोटी वस्तू आहे तिच्याविषयी संकल्प निर्माण होणार नाही. दोष दर्शन झालंय त्याच्यामुळे संकल्प निर्माण होणार नाही. आणि म्हणून काम संकल्प वर्जित त्याच्या सगळ्या क्रिया असतात. अज्ञान गेलं, अज्ञानामुळे संकल्प गेला, संकल्पामुळे कामना गेल्या, की तीव्र इच्छा गेल्या, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे असलं तरच मी सुखी, ते असलं तरच मला सुखी, असं त्याला कधी वाटत नाही. कारण त्याला माहिती तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. सगळ्या सुखाचा आराम माझ्याजवळ आहे, परमात्मा माझ्याजवळ आहे, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. मग कर्म का करतो तो? जर कामना नाही, कर्म त्याची जी घडतात ती लोकसंग्रह करता घडतात. कर्म त्याची जी घडतात ती संस्कारामुळे घडतात, प्रारब्धामुळे घडतात. लोकांना वळण लागलं पाहिजे, लोकांची सेवा, ईश्वराची सेवा, म्हणून ती सगळी कर्म तो करत असतो. पण त्याला त्या संकल्पातून काही मिळवायचं नाही, कर्मातून त्याला काही मिळवायचं नाही. एवढी मोठी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, लिहिल्यानंतर आपल्या स्वतःच्यासाठी लिहिली का? नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. मला द्या असं म्हटलंय, पण माझ्याकरता द्या असं म्हटलं नाही. जे पुढचं पसायदान बघा, सगळं जे खळांचे व्यंकट सांड सगळं जगा करताय, त्यांच्यासाठी काही संकल्प नाही. काम संकल्प वर्जिता. संपूर्ण होईजे. हे सगळं त्यांच्या जीवनात कशामुळे झालं? ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम म्हणजे त्यांची सगळी कर्म जी आहेत त्यांनी ज्ञानरूपी अग्नीने काय करून टाकली? जाळून टाकली. ज्ञानरूपी अग्नीने जाळून टाकली म्हणजे ज्ञान नावाचा कोणता अग्नी आणि कर्म आहेत आणि ती पेटवायची असा काही त्याचा भाग नाही. त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं. ज्ञान प्राप्त करून घेतलं की आपोआपच कर्माचा लेप लागत नाही. हेच कर्माला जाळणं आहे.
हा ते तर मिळते ऐसे हेमी हेम. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. ज्ञानोबांनी फार सुंदर भाष्य केले बघा. परी फळापेक्षा कही संचरेना. ज्ञानोबा म्हणतात जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. तो कर्माचा खेद करत नाही. म्हणजे खेद याचा अर्थ आहे की हे कर्म मी करणार नाही, ते कर्म मी करणार नाही, कर्म नको असा तो म्हणत नाही. आपल्या वाट्याला जे आलेलं असेल प्रारब्धानुसार म्हणा, लोकसंग्रह करता का होईना, पण तो कर्माचा खेद करत नाही, तो कर्म करत राहतो. कोणती कोणती कर्म करतो आपण काल पाहून आलो. तरी स्वाधिकाराचेनी मार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचेनी परिश्वंगे प्रियाते जैसे. आपापल्या अधिकारानुसार स्वाधिकाराचेनी मार्गे, त्या स्वाधिकाराच्या मार्गाने जे आपल्याकडे आलंय आहे ते मानिले अंगे पतिव्रतेचेनी परिश्वंगे प्रियाते जैसे. पतिव्रता ज्याप्रमाणे त्या आपल्या पतीच्या संबंधाने प्रिय भावना ठेवते तशी तो कर्माच्या संबंधाने भावना ठेवतो. आपल्या हे वाट्याला आलेलं आहे, हे आपल्याला केलं पाहिजे. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परिफळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. सगळं जरी अनुष्ठान तो करत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये फळाची मात्र इच्छा करत नाही. ज्ञानोबा ते सांगतात परी फळापेक्षा काही संचरेना. फळाची अपेक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये संचरत नाही. फळ मला मिळालंच पाहिजे असं त्या ठिकाणी त्याची कधी इच्छा नसते. फळ रहित त्याची कर्म असतात. आपण पहा मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कुठल्याही फळाची अपेक्षा केलेली नाही. आपल्याकरता नाही, जगाकरता हे सगळं ज्ञान देऊन करून ठेवलं. तुकोबारायांनी एवढा मोठा गाथा लिहिला, त्याच्यातून मला काय प्राप्त व्हावं असं फळाची इच्छा कधी केली नाही. जगाकरता हे सगळं धन करून ठेवलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यांचं प्रत्येक क्रिया कोणती जरी क्रिया असेल तर त्या क्रियेमधून स्वतःच्या करता कुठलीही इच्छा नाही, जगाच्या कल्याणाकरताच हे सगळं कार्य त्यांनी केलं. अखंड त्यांनी कार्य केलं. हो, ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केल्या नामदेव महाराजांना घेऊन. कशा करता तीर्थयात्रा केल्या? आपल्याला स्वतःला पवित्र होण्याकरता नाही, जगातली सगळी तीर्थ पवित्र करून टाकायची. नामदेव महाराजांना आनंद द्यायचा. या निमित्ताने लोकांना लोक आपल्याकडे येऊ शकत नाहीत, आपण त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सगळ्यांना आपलं दर्शन द्यायचं, आनंद द्यायचा. म्हणून काशीला गेले, सगळ्या संतांना भेटले. कशा करता हे सगळं करतात? फळाची कोणतीही त्याच्यामध्ये इच्छा नाही, पण तरी सुद्धा हे सगळं ते करतात, जगाकरता करतात. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. बघा कशी त्यांची भावना असते कर्म करत असताना. आणि हे कर्म मी करीन, हे मी आता करीन असा अहंकार ते घेत नाहीत. अथवा आदरिले सिद्धी नेईन, किंवा आता मला हे कर्म प्राप्त झालंय, मी कर्म हातात घेतलंय, हे पूर्ण केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं ते म्हणत नाहीत. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. अशा संकल्पाने त्यांचं मन अशुद्ध होत नाही. अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये त्याचं मन अशुद्ध कशामुळे होतं? कोणतंही कर्म घेतल्यानंतर पहिल्यांदा मी करीन, कर्तृत्वाचा अभिमान घेतात. त्याच्यानंतर मी केलेलं आहे ते मी सिद्धीला नेईन. त्याच्यानंतर मला याच्यातून हे मिळालं पाहिजे, मला याच्यातून ते मिळालं पाहिजे असं म्हणून माणसाचं मन अशुद्ध होऊन जातं. कर्तृत्वाचा अभिमान, फलाची तीव्र आसक्ती यामुळे मन विटाळलेलं असतं, म्हणजे अशुद्ध झालेलं असतं. पण ज्ञानी मनुष्य जेव्हा कर्म करतो त्यावेळेस तो कर्तृत्वाचा अभिमान घेत नाही. मी करीन असं म्हटलं नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं ज्ञानेश्वरी लिहा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे कर्तृत्व घेतलं नाही. तुमची कृपा असेल तर होईल, एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेको संत कृपा दीपको सोजोळू असे. येणे कारणे मी बोलेन. हो, इंद्रिया माझे हे सगळं मी करील,
परी एक एक असे आधारू तेनेची मी बोले सधरू सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आपल्याकडे कर्तृत्व घेतलं नाही, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येत माझे उरले पायी कपन. ऐशे निवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव. ते ग्रंथ नाही म्हटले, त्यांच्या कृपेचं वैभव. आमचं ह्याच्यात काही नाही. घेतलं का कर्तृत्व आपल्याकडं? घेतलं नाही, लक्षात ठेवा. अहो ते पैठणला गेले, जिथे ते जे ब्राह्मण लोक होते छळ करण्याच्या निमित्ताने, यांची गंमत चेष्टा करण्याच्या निमित्ताने म्हटले, तुझंही नाव ज्ञान आहे आणि त्याचं नाव ज्ञान आहे रेड्याचं. तुम्ही वेद म्हणता तर तो रेडा वेद म्हणेल का? असं म्हटल्यानंतर ज्ञानोबा म्हटले, देवाची कृपा असेल तर का म्हणणार नाही. असं म्हटले नाही मी रेड्यातून वेद बोलवतो, नाही. तुमची कृपा असेल, तुमचे आशीर्वाद असतील, आपोआप त्या ठिकाणी होईल. तुमची कृपा असेल तर सर्व काय होईल. म्हणून त्या ठिकाणी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा बोलायला लागला. मी रेडा बोलवला असं म्हटले नाही. हो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने रेडा बोलला. कशा करता सांगितलं? आणि हे कर्म मी करीन, मी करीन असं म्हणत नाही. किंवा आदरिले सिद्धी नेईन. आपल्याला जे आता कर्म प्राप्त झालेलं आहे ते कर्म मी सिद्धीला नेईनच. कोणतंही कर्म असू द्या, लौकिक कर्म असू द्या, वैदिक कर्म असू द्या, त्या कर्माबद्दल या महात्म्यांचा आकस नसतो. जे आपल्या परीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, पण हे पूर्ण झालंच पाहिजे अशी अपेक्षा त्यांची नसते. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं. रामायण लिहायला घेतलं, भावार्थ रामायण. अर्ध रामायण पूर्ण झाल्यानंतर नाथ महाराजांना लक्षात आलं की आता आपली वेळ जवळ आली. लोकांना सांगून दिलं आता उद्या आम्ही जाणार. लोक म्हणायला लागले रामायण सुरू केलं आणि जाणार कसे काय? म्हटले सुरू केलं, देवाने सुरू केलं, रामाने सुरू केलं. रामायण मी लिहित नाही, मी सांगत नाही. नाथ महाराज त्या ठिकाणी म्हणतात, मी झोपलो की राम मला उठवतो, माझ्या स्वप्नात येतो आणि असं असं रामायण लिहि म्हणतो, तेवढं मी लिहून टाकतो. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. कर्तृत्व माझ्याकडे नाही, रामाकडे आहे. राम सगळं करून घेतो म्हणून मी करतो, मी बाकी काही करू शकत नाही. जीव म्हणत असतो मी केलं मी केलं, पण संत ते आपल्याकडे कर्तृत्व घेत नाही. अर्ध रामायण राहिलं म्हटले, आता तुम्ही जाणार, रामायण कोण पूर्ण करणार? हो, करणे का न करणे आगवे तोची जाणे. अगा करणे का न करणे आगवे तोची जाणे. विश्व चळ तसे जेणे परमात्म्याने. ज्यांनी सृष्टी चालवलेली आहे तो परमात्मा सगळं करणार आहे. मी जरी रामायण गेलो तरी रामायण कोण सांगेल? म्हटले गावबा सांगेल. आणि गावबाला ती दृष्टी दिली, कृपा आशीर्वाद दिला आणि गावबाने काय केलं? रामायण सांगितलं. कशा करता म्हटलं? आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. या करी कर्मे पावे नको. वा, आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेली आई सगुण झाली ऐशेची माने. आचरण करत असताना एखादं काम पूर्ण झालं, आपण संकल्प केला होता एवढी पारायण करायची, पण नाही, आजारी पडलो, नाही झाली पूर्ण, समजायचं देवाची इच्छा आहे, नाही झाली तर नाही, आपण घरी बसून देवाचं चिंतन करा, आग्रह करायचा नाही. एखादी तीर्थयात्रा आपण काढली, एखादं आपलं कार्य, आपल्याला असं चांगलं कार्य करायचंय, पण कधी कधी एखादं विघ्न येतं. घरातलंच कोणीतरी भावकीतलं मरण पावतं, सुतक येतं, त्याने ठरवलं असतं एवढा मोठा कार्यक्रम करायचा, होत नाही. मनुष्य हळहळ करत बसतो, मी एवढं केलं आणि देवाने माझ्या कामात असं का केलं? आपली भावना शुद्ध ठेवायची, नामस्मरण चिंतन करत बसायचं. पण असंच का झालं आणि तसंच का झालं म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची सोडून द्यायची नाही, देवळात जायचं सोडायचं नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजची कीर आले. ठीक आहे, ते कामाला लागलं,
परी ठेली आहे सगुण झाले ऐशेची माने. किंवा एखादी गोष्ट राहून गेली पण सोडून द्यायचं याचा अर्थ ते नाही झालं तर आपण नामचिंतन करू शकतो. चिंतन मात्र करत राहायचंय, चिंतन सोडून द्यायचं नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेली आहे सगुण झाले ऐशेची माने. राहिलं तरी म्हणतो बरं झालं, देवाची इच्छा होते म्हणून त्या ठिकाणी राहिलं. ते तर सत्कर्म सिद्धी गेले तेने फुगे ना म्या हे केले. एखादं सत्कर्म झालं तर फुगत नाही. मी केलं, नाथ महाराज म्हणतात, मी त्या ठिकाणी प्रवचन केलं, मी कीर्तन केलं, मी एवढी पारायण केली, मी एवढं दान केलं, मी एवढं अमुक केलं, काही नाही, करून घेतलं देवाने माझ्याकडे, असं तो म्हणतो. फुगे ना म्या हे केले अथवा माझारी विकळ पडले तेने तगमगिले पण नाही. तरी तो तगमग करत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, परी हे मिया केले की माझेनी झाले ऐसे नाही ठेविले वासने माझी. आणि कर्तव्य ते लागे जया दुसरे नाही जगी, तैसे जे तेने करावे तो तेचे आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. म्हणजे संकल्प जो आहे येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. का बरं या स्थितीला तो प्राप्त झाला? ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे आशेके, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. त्याने ही स्थिती जी प्राप्त करून घेतली, कशामुळे प्राप्त करून घेतली? ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानाग्नीचे मुखे जाळिली कर्मे आशेके. ज्ञानाग्नीच्या द्वारे, ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारे त्यांनी सगळी कर्म जी आहेत ती जाळलेली असतात. सगळी कर्म जाळली म्हणजे काय? आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे, ते माझं खरं स्वरूप आहे कळाल्यानंतर जी जी काही कर्म त्याच्या हातून घडली, संचित कर्म जे आहेत त्याचा त्याला श्लेष लागत नाही, ती सुटून जातात. क्रियमान जे आहे त्याचा लेप त्याला लागत नाही, कारण मी करता आहे फलाची इच्छा त्याच्या मनामध्ये राहत नाही. अकर्तृत्वाचा बोध, भोक्तृत्व कर्तृत्व संपलं, त्यामुळे क्रियमानाचा लेप लागत नाही. संचितातली सगळी दग्ध होऊन गेली, संबंध सुटला आणि प्रारब्ध जे आहे ते भोगून तो संपत असतो. म्हणून ज्ञान जे आहे ते ज्ञान झालं एकदा मनुष्याला की त्याला कर्माचा लेप लागत नाही. सगळी कर्म त्याचे काय होतात? दग्ध होऊन जातात. दग्ध होतात म्हणजे त्याला अंकुर फुटत नाही, त्याच्यातून त्या ठिकाणी काही निर्माण होत नाही, सुखदुःख वगैरे निर्माण होत नाही. उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी, तैशी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी, त्रिपुटी असे ते जैशी गाभिनी मारिली. गर्भवती असलेली हरणी मारली, मारल्यानंतर हरिण मारल्यानंतर तिच्या पोटातल्या बाळाला स्वतंत्र मारावं लागत नाही. तसं अज्ञान घालवलं की अज्ञानाच्या पोटात ही त्रिपुटी असते. कर्ता कर्म क्रिया ह्या सगळ्या आपोआप निवृत्त होत असतात. तैशेची अबोध नाशा सवे, नाशे क्रिया जात आगवे, ऐसा समूळ संभवे संन्यासो हा. ज्ञान झाल्यानंतर कर्ता कर्म क्रिया या निवृत्त होतात, तो ब्रह्मरूप होतो आणि आपोआप तो संन्याशीच आहे. मग तो जरी घरात राहत असला, तो जरी कर्म करत असला, तो जरी भरपूर क्रिया करत असला तरी सुद्धा आता तो काय आहे? संन्याशी, ज्ञानप्रधान संन्याशाला म्हटलेलं आहे. तेने आत्मबोधे तैसे अविद्येशी कर्म नाशे, पार्था त्यजी जे ऐसे ते त्यजिले होय. त्यांनी काय? अविद्या गेली की सर्व त्या ठिकाणी आपोआप कर्म नष्ट होतात. सर्वारंभा उटकले, प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळतीगा कर्मफळे ते तो अंगी. अशा प्रकारे सगळी कर्म जी आहेत त्याची नष्ट होतात, ज्ञानाने त्या ठिकाणी कर्म निवृत्त होतात. असा तो ज्ञानी महापुरुष आहे. त्याचं चिंतन आणखीनही भगवान परमात्मा सांगतात. त्याने किती जरी केलं तरी सुद्धा तो काहीच करत नाही असं भगवान पुढच्या श्लोकात सांगतात. त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.